आणि सर बऱ्याचशा हवामान तज्ञांनी सांगितलं, की गारपिटीचा अंदाज समजा गारपीट समोरील काळात राहणार. हं, हं. तर सर काय आता पुढचे अपडेट जे शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांना तुमच्यावरती 100% विश्वास आहे आणि त्यांच्या कमेंट येत होत्या मला, की हं. की "सर तोडकर साहेबापासून एक रिकॉर्डिंग घ्या तुम्ही सविस्तर हं, हं, हं. आणि गारपीट राहणार की नाही आणि वातावरण कसं राहणार समोर त्या संदर्भात सर एक सविस्तर अपडेट द्या तुम्ही शेतकऱ्यांना." नक्कीच चालेल. गारपिटीबाबत अजूनही माझ्याकडनं कुठलाही संकेत दिला नाहीये. बऱ्याचशा शेतकऱ्यांना चुकीचे थंबनेल पाठवून गारपीटचा इशारा दिला जातोय. ते हं, चुकीचं आहे. गारपीटबाबत मी शांत आहे, सक्षम आहे. गारपीट कुठेच होणार नाहीये. हं, हं. हं. पाऊसही मध्यम स्वरूपाचा ते दमदार स्वरूपाचा हा पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यामध्ये असणार आहे. त्यानंतर तिकडलं वातावरण निवळल्याच्या नंतर हे वातावरण दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रामध्येही धाव घेणार आहे. हां. सिस्टम मागील पावसा एवढीच आहे. हं, त्यापेक्षाही काही ठिकाणी जास्त झालेल्या भागामध्ये कमीही पडू शकतो हं. किंवा भाग बदलून थोडाफार कमी जास्त पडू शकतो. पण यामध्ये गारपीट नाहीये. हां, हां. शेतकऱ्यांपुढे 2 ते 3 आव्हान आहेत. एक म्हणजे अ, धुळीचं आव्हान, हां. दुसरं म्हणजे हिमधुळीचं आव्हान. आंबा, मोहोर पिकांना याचा त्रास होणार आहे. हं. हं. गारपिटी बाबतीत त्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा इशारा नाहीये. काळजी करू नका, घाबरू नका. आणि हे सर वातावरण हे जे वातावरण बनणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये, हां, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश या भागामध्ये असले प्रकार घडू शकतात. हां. गारपीट तिकडेही पडू शकते. हं, वातावरणाची सक्रियता तिकडच्या भागांमध्ये जास्त प्रमाणात आहे. हं, हं. पण महाराष्ट्रासाठी हा धोका नाहीये. आणि सर पावसासंदर्भात जर आपण अपडेट पाहायला गेलो, तर पावसासंदर्भात कसे राहणार सर अपडेट? नक्कीच. यामध्ये काय आहे, लातूर जिल्हा अग्रेसर आहे. लातूर जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा, हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्यासाठी वातावरण हे सक्रिय आहे. हं. आणि येत्या काळामध्ये म्हणजे 18 तारखेपासून वातावरणाची हळूहळू बिघाड व्हायला सुरुवात होईल. हां. बंगालच्या उपसागरामध्ये बनलेलं चक्रीय स्थितीमध्ये रूपांतर होणार आहे लो प्रेशरचं. हं, एक सायक्लोन टाईप राहील. वारे त्या काळामध्ये जोराने वाहतील हं, आणि वातावरण हे अस्थिर आहे. म्हणजे अस्थिर म्हणजे आभाळ बनेल, पुन्हा पांगेल, पुन्हा हं, बनेल, पुन्हा पांगेल. हं. 21-22 तारखेला जेवढा जोर धरून पाऊस सांगितलेला तेवढा जोर त्या 2 तारखेला सुद्धा नाहीये. हं. 21 आणि 22ला हां, किंवा हां. 20ला सुद्धा. तो हं, पडला पाऊस तर लातूर जिल्ह्यामध्ये, परभणी जिल्ह्यामध्ये, धाराशिवच्या काही दक्षिण भागांमध्ये, नांदेड पट्ट्यामध्ये आणि यवतमाळ पट्ट्यामध्ये, चंद्रपूर पट्ट्यामध्ये ही संकेत आहेत. हं, हं. आणि ही जी सिस्टम आहे, ही सिस्टम चक्क 27 तारखेनंतर डेव्हलप होणार आहे. हां. ज्यामध्ये थोडाफार जोरदार सटकारा बीड भागांमध्ये, परभणी भागांमध्ये अशा हां. भागांमध्ये होऊ शकतो. तर सर हा पाऊस जे आहे, हे मेघगर्जनेसह राहणार की मध्यम स्वरूपाचा राहणार? हे पहा वातावरण बनल्याच्या नंतर गरमीची लेव्हल वाढते. गरमी म्हटल्यानंतर ही दोन्ही गोष्टी घडतात. हं, तितकी जास्त मेघगर्जना, जितका जास्त टेम्परेचरचा प्रभाव, तितकं जास्त गारपिटीचा धोका देखील असतो. हं. ज्या पद्धतीने सांगितलंय, ज्या पद्धतीनं विजांचा कडकडाट सांगितलाय, त्या पद्धतीने नाहीये. हां, 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 हां. हं. 1-2 ठिकाणी मागील काळामध्ये सुद्धा 1-2 गावांना गर्जनेचा आवाज आला, पण विजा कुठे पडल्या नाहीत. विजांचा धोका त्यावेळेसही नव्हता. हं. त्यावेळेसही नाहीये. आणि सर तर हे हं. पावसाची जी तारीख आहे, तर कोणत्या तारखेपासून हे पाऊस सुरुवात करेल समजा? हा खूप महत्त्वाचा प्रश्न होता. 20 आणि 21 तारखेला सिस्टम हां, 19 तारखेला सिस्टम हे धडकणार आहे तामिळनाडूच्या भागांमध्ये. हां, हां, आणि तिकडनं भारताच्या पृष्ठभागावरनं वारे हे जास्त दाबाने हां. ते बंगालच्या उपसागरात देखील ढकलतात. त्यामुळे सायक्लोन जे आहे, हं, जे लो प्रेशर आहे ते पश्चिम बंगालकडे जाणार आहे. हं, त्यामुळे महाराष्ट्रावरती जेवढ्या ताकदीने याचा प्रभाव दाखवला जातोय, तेवढ्या ताकदीनं नाहीये. हं, हं. आणि विशेष म्हणजे पावसाच्या ज्या सरी आहेत, त्या मध्यम 1-2 ठिकाणी ढगांची रेलचल जास्त वाढते. 1-2 गावाला जोरदारही पडतील. निसर्ग आहे. त्यामध्ये एवढी गोष्ट होऊ शकते. पण ज्या पद्धतीनं सर्वदूर इतका मोठा पाऊस सांगितलाय, त्या पद्धतीने इतका मोठा पाऊस नाहीये. हां, हां, हां. हं. आणि सर आता हे जे तुम्ही तारखा सांगितल्या समजा 21 आणि 20 आणि 21 का 22 सांगितले ना तुम्ही? हं, हं. 21-22 तारखेला सांगितलेले आहे. ते सुरुवातीला लातूर वगैरे भाग त्याच्यामध्ये येतोय. हां, आणि वातावरण हे 4-5 दिवस पुन्हा लांबणार आहे. ते 27-28 तारखेला नंतर निवाळ्याच्या नंतर ही सिस्टम बनत असते गर्जना वगैरे. हां. त्या 2 दिवसात गर्जना अर्जना सुद्धा नाहीये हं. 21-22ला. ते 25 तारखेच्या पुढे ही गर्जना अर्जना होऊ शकतं. तेही मराठवाड्यामध्ये, दक्षिण महाराष्ट्रामध्ये, सांगलीच्या काही भागांमध्ये, पंढरपूरमध्ये, बीडमध्ये, गेवराईपर्यंत, काही माजलगाव पट्ट्यामध्ये, परभणी पट्ट्यामध्ये असे प्रकार घडतीलच. हां, हां. आणि सर हे वातावरण किती दिवस राहणार समजा समोर? 28 तारखेपर्यंत आहे. म्हणजे हे महिना पुढचा आठवडा संपूर्ण धरूयात आपण कमी अधिक प्रमाणामध्ये. हां, समजा 20 डिसेंबरपासून ते 27 डिसेंबरपर्यंत हे पावसाचं वातावरण राहणार समजा. हो. वातावरण हे पूर्णपणे असं आभाळ म्हणजे एवढंही भयंकर नाहीये. हां, मला एक हे वाटतंय याच्यामध्ये शेतकरी मागील काळापासून मला फोन करतात आणि तुम्ही सगळे युट्यूबवर देखील फोन करताय. हां. बरोबर आहे. पहिला जो शब्द आपल्याकडनं येतो तो गारपीट. हं.
एवढी मोठी गारपीटचा असा शब्द आहे की भयंकर गारपीट आहे, विजांचा कडकडाट आहे, विजांचा धोका आहे. हां. या पद्धतीमध्ये असे अपवाद नाही आहेत आणि असे प्रकार घडणारही नाहीत आणि घडले तर तुम्हाला मी लिहून देतो की एखाद दोनच गावामध्ये घडतील. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला घ्यायचे काही कारण नाही. हां, हां. पहिली गोष्ट हे घडणार नाही हा माझा शब्द आहे. पण जरी घडले किरकोळ हरभऱ्यावाणी जरी गारी पडल्या तर एखाद दोन भागांमध्येच या गोष्टी घडू शकतात. तर आणि एवढ्या सर गोष्टी नाहीत. हं, आणि सर एक महत्त्वाचा प्रश्न होता. हं, हं. हे पाऊस जे होणार आहे, तर कोणकोणत्या भागामध्ये, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे? नक्कीच. आता जिल्ह्यानुसार माहिती सांगायची म्हटलं तर तुम्हाला सगळ्यात अगोदर 20-21 तारखेचा अंदाज देईल. हां, 21-30 तारखेला वातावरण हे परभणी, जालन्यापर्यंत डेव्हलप होणार आहे. हां. इकडे बीडमध्ये सुद्धा डेव्हलप होणार आहे. त्यामुळे परळी वैजनाथ, बीड, सेलू, मानवत हं. त्यानंतर परभणी एरिया हा काही मोजक्या भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा सटकारा सुरू होईल. हां. लातूर जिल्हा बऱ्यापैकी आहे. लातूर, सावंतवाडी, उदगीर, निलंगा परिसर, केज, अंबाजोगाई पट्टा. हं. त्यानंतर इकडे खाली बघायला गेलं तर लोहा, धर्माबाद परिसर, किनवट परिसर हे 21-22 रोज येतात. पुन्हा 2 दिवस वातावरण हे थोडं कमी होईल. पुन्हा 24-25ला वातावरण डेव्हलप होईल आणि त्याचा जो प्रभाव आहे तो दक्षिण महाराष्ट्राकडनं स्टार्ट होईल. हं. खरी थोडी भीती आहे कोकण किनारपट्टीला. याच्यामध्ये आंबा मोहोर पिकं घेणारे जे शेतकरी असतील, आंब्याचा जे बहार धरतात या काळामध्ये, तर अशा शेतकऱ्यांचं आव्हान आहे. धुळीचा फटका, आंबा मोहोर गळणं, अशा शेतकऱ्यांना आधीच उपाययोजना म्हणजे यासाठी काही इफेक्टिव्ह औषध असतील तर त्याच्यामध्ये रेलचल वाढवणं अशा गोष्टी याच्यामध्ये कराव्या लागतील. हां, हां, हां. हं. सर समजा तुमचं म्हणणं आहे की गारपीट होणार नाही समजा. नाही, नाही. म्हणजे होणार पण ते तुम्ही सांगितलेल्या भागामध्ये होणार. मी काय म्हणतोय, की गारपीट एखाद 2 गावांना, हां, मराठवाड्यामध्ये 2-3 गावांना हरभऱ्यावाणी पडले ते पडले, ते दिसणारही नाहीत. हां, त्यामुळे आपण 1-2 गावांची गोष्ट अशी आज काय झालेलं आहे, जवळपास 1 कोटीच्या पेक्षाही अधिक लोकं इतर हां, तज्ञांचे अंदाज पाहतायत. हां. बरोबर आहे. त्यामुळे तिथे असं झालंय, की गारपीट सांगितली, पण भाग नाही सांगितला हं. आणि जिल्हा नाही सांगितला. पण याच्यामध्ये मी तुम्हाला प्रामुख्याने सांगतोय, की हे जे घडलं तरच याच्यामध्ये दक्षिण महाराष्ट्र किंवा मराठवाड्याचे किरकोळ भाग असतील. त्यामुळे नाशिक क्षेत्राने घाबरायचं नाहीये, खानदेशने घाबरायचं नाही. असतील म्हणतोय मी, पण याच्यामध्ये किती भाग येणार आहे? एखाद 2 खेडे फक्त हां. आणि हे नुकसान काय करेल 10% ही नुकसान करणार नाहीत. हं, बरोबर आहे, बरोबर सर. हं. त्यामुळे आज आपण बघतोय कांदा उत्पादक शेतकरी, द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे सारखे फोन यायलेत, की हं. "सर असं काय होणार आहे का?" असा कुठलाही इशारा नाहीये. सायंटिफिक कारणं सुद्धा असतात त्याच्यामध्ये. ते सायंटिफिक कारणं देखील विचारत चालत जा. जेवढी माहिती मी तुम्हाला ढगांचे प्रकार असतील, जे काही ढग जे ज्यामध्ये गारपिटीचे अपवाद असतात, ज्यामध्ये ह्युमिडिटी लेव्हलमुळे काय घडतंय, असे सगळे प्रश्न असतात ते देखील तुम्ही विचारले पाहिजेत. म्हणजे कळून जाईल. कारण की एक भूमिका सोडायची आहे हं. आणि त्यामध्ये पडला ठीक आहे, पाहणारे खूप आहेत. त्यानंतर 1-2 गावांना झालं की मग ते स्टेटसला ठेवायचं आणि सगळ्यांना सांगायचं, "बघा मी सांगितल्यामुळे गारपीट पडली." हां, पण बरोबर आहे. सांगितली कुठे होती? कोणत्या भागात सांगितली होती? असं काहीही नाहीये. घाबरून जाऊ नका फक्त. वातावरण हे मागच्या वातावरणापेक्षाही कमी अधिक प्रमाणात 5% जास्त असेल किंवा 5% कमी असेल. माझ्या हेतूने मागच्या वेळेस मी 25% कॅपॅसिटी सांगितली, तितक्या भागातच झालाय. हां. मी ह्यावेळेस या वातावरणाला फक्त 20% कॅपॅसिटी देतोय. हं. मराठवाड्यामध्ये कॅपॅसिटी थोडी वाढतीये. ती जातीये 25 पेक्षा 35. तो फक्त लातूर जिल्हा आहे. हं. त्यामध्ये नांदेड जिल्हा येतोय. त्यामध्ये धाराशिव पण येतोय आणि 27-28 तारखेला याच्यामध्ये धाराशिव, सोलापूर, पंढरपूर, बीड येतोय. ह्या 30% हां. उर्वरित खानदेश वगैरे जो पट्टा आहे, हं. त्यामध्ये फक्त 20 आणि 25%च्याच कॅपॅसिटीनुसार आहे. म्हणजे वातावरण हे मागच्या सारखंच आहे. पण त्याच्यामध्ये मागच्या वेळेस ज्यांनी जास्त प्रमाणामध्ये वाहूनी पाऊस झाला काही-काही गावांना, काही-काही गावांना तान्यतून झालता, काही-काही गावांना पेंडून झालता. हां. तर बरेचसे असे गाव होते 80 ते 90% गाव असे होते. त्यामध्ये नुसतं पात्रावरून पाणी वगळलं किंवा नुसते शितोडे तुटले असे प्रमाण होतं. हां, सेम बरोबर आहे तेच सर. आहे. एवढी मोठी कंडिशन नाहीये.